नमस्कार मंडळी, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करू व्हिडिओला सुरू. येत्या 30 डिसेंबरला आहे या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी. तर आपल्याला या चतुर्थीच्या दिवशी सेवा उपाय हे करायचे असतात आणि आपल्या घरामधल्या सर्व अडचणीतून मार्ग मिळण्यासाठी, त्याचबरोबर मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला गाईला, वासराला अशी ही एक वस्तू खाऊ घालायची आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्या राहणार नाही आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करताना कोणती वस्तू आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे याबद्दलच आपण व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणता ना कोणता दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवांना समर्पित असतो आणि अशा विशिष्ट तिथी ज्या आहेत, संकष्टी चतुर्थी ही आपल्या बुद्धीची, ज्ञानाची देवता गणपती बाप्पा यांना समर्पित आहे. या संकष्टी चतुर्थीचे व्रत बरेच जण हे करत असतात आणि संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं की आपल्या घरावर जे काही विघ्न येतात ते विघ्न दूर होऊन जातात. म्हणजे आपल्यापर्यंत ते विघ्न येत नाही, आपल्या घरापर्यंत ते विघ्न पोहोचत नाही. तर ही संकष्टी चतुर्थी 30 डिसेंबरला सकाळी 9:43 सुरू होणार आहे आणि याची समाप्ती जी आहे तर ती 31 डिसेंबर म्हणजेच रविवारी सकाळी 11:53 होणार आहे. यामुळेच पहा, शनिवारच्या दिवशी म्हणजे 30 डिसेंबरला आपल्याला चतुर्थीचं व्रत करायचं आहे आणि ज्या आपल्याला सेवा उपाय आहेत ते देखील 30 डिसेंबरलाच करायचे आहेत. गोसेवा केल्याने खूप सारे पुण्यप्राप्ती होते. गोसेवा करणं म्हणजे स्वर्गाची प्राप्ती करणं. म्हणजे आपण जर गायीची सेवा केली तर आपल्याला डायरेक्ट स्वर्गप्राप्ती होते. त्यामुळे गायीची सेवा आपल्याला आपल्याकडून झालीच पाहिजे आणि अशा विशिष्ट तिथींना तर झालीच पाहिजे. गायीचा प्रत्येक गोष्ट जी आहे, म्हणजे दूध असेल, शेण असेल, गोमित्र असेल, हे सर्व काही आपल्याला यूज होणारे आहे आणि गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो आणि गायीला जर आपण सेवा केली, गायीला जर ह्या वस्तू खाऊ घातल्या तर आपल्याला 33 कोटी देवांचा आशीर्वाद लाभला जातो आणि आपल्या इच्छा ह्या 33 कोटी देव सर्व मिळून पूर्ण करत असतात. आता पहा, हा जो उपाय आहे, आपल्याला गाईला ही जी वस्तू आहे ती खाऊ घालायची आहे, तर ती आपल्याला यासाठी घालायची आहे की आपल्या जीवनामध्ये खूप साऱ्या अडचणी आहेत, खूप सारे कष्ट आहेत, मेहनत आहे आणि ही सर्व कष्ट, मेहनत हे करूनसुद्धा आपल्याला काही सुखप्राप्ती होत नाही किंवा आपल्याला जे यश आहे ते यश संपादन होत नाही. यासाठी आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी हा एक उपाय करायचा. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण व्हावी, त्याचबरोबर आपल्या घराची वाईट लोकांपासून सुटका व्हावी, म्हणजे आपल्या घराचं रक्षण व्हावं, यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता पहा, हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला प्रत्येकी 5 दुर्वांच्या जोड्या घ्यायच्या आहे. प्रत्येक जोडीमध्ये 21 दुर्वा असायला हव्या, अशी आपल्याला जोडी घ्यायची आहे. तर ह्या ज्या दुर्वांच्या जोड्या आहेत तर त्या आपल्याला गावरान तुपामध्ये भिजवायच्या आहेत आणि प्रथम आपल्याला ह्या आपल्या गणपती बाप्पांसमोर ठेवायच्या आहेत. आता पहा, जी काही दुर्वांच्या जोड्या आपण तुपामध्ये भिजून घेतलेल्या आहेत त्याच ताटामध्ये आपल्याला एक दिवा देखील ठेवायचा आहे आणि हे सर्व आपल्याला आपल्या घरामध्ये जी गाईची मूर्ती आहे तिच्यासमोर ठेवायचं आहे. आणि तर हे सर्व ताट
काही वेळानंतर उचलायचं आहे. म्हणजे 1 तास तरी आपण तिथे ठेवायचं. त्यानंतर उचलायचं आणि आपल्याला ते गाईला खायला घालायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला गाईपाशी घेऊन जायचं आहे. जाताना सोबत 1 तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे आणि हळदी कुंकू सोबत घेऊन जायचं आहे. आणि त्या गाईला ती सर्वप्रथम गेल्यावर तिच्या पुढच्या 2 पायांवर पाणी टाकायचं आहे. त्यानंतर तिला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या ज्या दुर्वा आपण तुपामध्ये भिजवलेल्या आहेत त्या तिला खाऊ घालायच्या आहेत आणि त्या गाईला आपल्याला त्या दिव्याने ओवाळायचं आहे. त्यानंतर पहा आपल्याला गाईला नमस्कार करायचा आहे आणि तिला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. 11 प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. जर तुम्हाला गाईच्या तिथे जागा नाही किंवा घालणं शक्य नाही तर तुम्ही स्वतःभोवतीच 11 प्रदक्षिणा घालू शकता. आता बघा ज्यांना दुर्वा खाऊ घालणं शक्य नाही, आता जर ज्यांच्या घरी जिकडे दुर्वा मिळतच नाही तर मग काय करायचं, तर त्यांनी पहिल्यांदी जी स्वयंपाक करणार आहात तर अगोदर पहिली जी चपाती असेल किंवा भाकरी असेल तर ती बाजूला काढून ठेवायची आहे आणि ती भाकरी किंवा चपाती तर ती भाकर आपण गाईला खाऊ घालायची आहे. ती भाकर नेताना आपल्याला त्यामध्ये हळद कुंकू आणि पाणी त्याचबरोबर 1 दिवासुद्धा घेऊन जायचा आहे. थोडासा गूळ देखील आपल्याला त्याबरोबर घेऊन जायचं आहे. आणि जर आपल्याला गाई बसलेली दिसली तर अतिउत्तम, कारण बसलेल्या गाईला जर आपण ह्या वस्तू खाऊ घातल्या तर त्या उपायाचा आपल्याला लवकर फायदा होत असतो. आणि पहा आपण ज्या वस्तू गाईला खाऊ घालत असतो त्यावेळेस जर गाईने आपला हात चाटला तर त्याच्यापेक्षा जास्त पुण्य कोणतंच नाही. आणि पहा जेव्हा आपण ही वस्तू गाईला खाऊ घालत असतो त्यावेळेस आपल्या जर मनातल्या इच्छा आपण बोलल्या आणि ती इच्छा बोलत असताना ही वस्तू जर खाऊ घातली तर आपल्याला ज्या काही आपल्या इच्छा आहेत किंवा आपल्या घरावर काही संकट असतील अडचणी असतील त्या सर्व दूर होण्यास लवकर मदत होते. त्यामुळे अशा ह्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत. ही वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील आहे, त्यामुळे आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर पहा गाईला अशा प्रकारे गूळ आणि भाकर जर आपण खाऊ घातली तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी निर्माण होते. आपल्या पुढच्या पिढ्या ज्या आहेत तर त्यांनासुद्धा ह्या गोष्टीचा फायदा होतो आणि आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मी माता ही निवास करते आणि ती स्थिर स्वरूपात देखील राहते. तर अशा प्रकारे आपल्याला गाईला अशी ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. तर पहा असा हा एक छोटासा उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. तर इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर चला परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.